तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन सिरीज, नवीन ट्युटोरियल ज्याचं नाव आहे क्लाउड कम्प्युटिंग. तर आपण हे सिरीज मराठीमध्ये करणार आहोत. काही सबस्क्रायबरनी मला विनंती केली होती की पुढच्या वेब सिरीज जे आहे आपली ट्युटोरियलची ते मराठीतनं आपण करावे. तर आपण सबस्क्रायबर्सच्या रिक्वेस्टने आपण हे क्लाउड कम्प्युटिंगचे जे सिरीज आहे आपण हे मराठीत करण्याचा प्रयत्न करूया. तर नमस्कार मंडळी, तर आपण एक नवीन सिरीज ट्युटोरियल सिरीज चालू करतोय ज्याचं नाव आहे क्लाउड कम्प्युटिंग. आणि क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या आयुष्यात एवढं महत्त्वाचं का झालं आहे हे आपण आता बघूया. तर ह्या व्हिडिओचा ऑब्जेक्टिव्ह आपलं एवढंच आहे की आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय आहे आणि त्याचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघायचे आपल्याला. आणि आपल्याला बघायचं आहे ट्रेडिशनल कम्प्युटिंग आणि क्लाउड कम्प्युटिंग ह्यामध्ये फरक काय. ट्रेडिशनल म्हणजे जुनी पद्धत, जे आपण जुनी पद्धत वापरत होतो त्याला ट्रेडिशनल पद्धत म्हणतात. ट्रेडिशनल कम्प्युटिंग वर्सेस क्लाउड कम्प्युटिंग काय आहे आणि बेनिफिट्स ऑफ क्लाउड म्हणजे क्लाउड वापरून आपल्याला काय बेनिफिट्स मिळतात हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ह्या व्हिडिओचा आपण समरी बघूया, म्हणजे शेवटला बघूया की काय आपल्याला समजलं ह्या व्हिडिओतून. ठीक आहे ना. तर पहिलं आपण समजूया की रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहेत, उदाहरणं काय आहेत, क्लाउड कम्प्युटिंगचे उदाहरणं काय आहेत. म्हणजे आपण रोज सकाळी उठतो, कोणाला मेल पाठवतो किंवा कोणाला काही आपण टेक्स्ट मेसेज करतो किंवा काही आपण यूट्यूबवरचे व्हिडिओज बघतो किंवा नेटफ्लिक्सवर काही गाणे ऐकतो किंवा यूट्यूबवर गाणे ऐकतो. ठीक आहे, हे सगळं होतं कसं. आपल्याला कधी प्रश्न आला का की आपण जे काही आपण वापरतोय हे आपल्या मोबाईलमध्ये पण नाही, हे आपल्या लॅपटॉपमध्ये पण नाही, पण कुठून तरी येतोय व्हिडिओ. तर ते कुठून येतोय, हा सगळा असतो आपल्या क्लाउडमध्ये. म्हणजे कुठं असतो, इंटरनेटवर. म्हणजे आपला डेटा मोबाईलमध्ये नसून कुठे आहे, ते इंटरनेटमध्ये साठवलेला असतो. ठीक आहे, ही सगळी सेवा कोणामुळे शक्य आहे, जे आपण नेटफ्लिक्सवर मूवीज बघतो, यूट्यूबवर आपण व्हिडिओज बघतो किंवा गाणे ऐकतो किंवा गुगल ड्राईव्हवर आपण काही आपले महत्त्वाचे कागदपत्र स्टोअर करू शकतो. हे सगळं कशामुळे शक्य आहे, क्लाउडमुळे ही सगळी सेवा शक्य आहे. विदाउट क्लाउड हे सगळं शक्य नाहीये. म्हणजेच हे सगळं कोणामुळे होत आहे, इंटरनेटवर असलेले हे रिमोट सर्व्हर आहेत. म्हणजे हे सगळं डेटा कोणामध्ये स्टोअर आहे, रिमोट सर्व्हरमध्ये. त्याला आपण क्लाउड म्हणलेलं आहे. ठीक आहे, ती सगळं डेटा क्लाउडमध्ये साठवलेले असते. म्हणजेच इंटरनेटवर असलेल्या रिमोट सर्व्हरवर हे सगळे आपला डेटा साठवलेले असते किंवा स्टोअर असते. त्याच्यामुळे आपलं हे सगळं रोजचं जे आपण बघतो हे सगळं शक्य आहे. ठीक आहे, आता आपण बघू डेफिनेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे त्याचं डेफिनेशन काय. आता पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या कम्प्युटिंग म्हणजे काय. कम्प्युटिंग म्हणजे आपलं सीपीयू वर आपण जे काही काम करतो ते एक कम्प्युटिंगच झालं. फॉर एक्झाम्पल आपण काही गाणे ऐकले ते पण कम्प्युटिंग झालं, काही फाईल आपण आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतो ते पण कम्प्युटिंग झालं, आणि आपला पेनड्राईव्ह मधला डेटा आपण सिस्टीम मध्ये कॉपी करतो ते पण एक कम्प्युटिंग झालं. ठीक, कम्प्युटिंग म्हणजे आपण सिस्टीमला काम सांगणे, हे झालं कम्प्युटिंग. आता हे कम्प्युटिंग आपण रिमोट वर सांगणार आहे, म्हणजे क्लाउड वर सांगणार आहे. क्लाउड वर जे सर्व्हर आपल्याला माहित नाही कुठे आहे, त्या सर्व्हरला आपल्याला काम सांगायचं आहे. मग त्या सर्व्हरला काम सांगण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज लागते. म्हणून ह्याला नाव काय दिलेलं आहे, क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे आपल्याला हे कुठे माहित नाही, पण कशा थ्रू आपण कनेक्ट करू शकतो त्या कम्प्युटरला, युजिंग इंटरनेट. म्हणून याला क्लाउड कम्प्युटिंग म्हणलं. क्लाउड कम्प्युटिंग इज द डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. कम्प्युटिंग सर्व्हिस म्हणजे सांगितलं तुम्हाला की डेटा स्टोअर करणे किंवा काही आपल्याला महत्त्वाचे कामं करणे, काही डेटाबेसेस हँडल करणे, काही फाईल्स आपल्याला हँडल करणे, हे सगळं कम्प्युटिंग सर्व्हिसेस मध्ये येतात. पण ओव्हर द इंटरनेट, इंटरनेटवर आपल्याला सगळं करायचं आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो, क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, डिलिव्हरी ऑफ कम्प्युटिंग सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवर जे काय आपण काम करतो रिमोट पीसीवर किंवा रिमोट सर्व्हरवर, त्याला काय म्हणायचं आपण, क्लाउड कम्प्युटिंग. आता ह्या क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय काय येणार आहे, ह्याच्यामध्ये सर्व्हर्स इन्क्लूड सर्व्हर्स आहे, ह्याच्यामध्ये सर्व्हर्स पण इन्क्लूड आहेत,
ह्याच्यामध्ये स्टोरेज आहे, ह्याच्यामध्ये डेटाबेस आहे, ह्याच्यामध्ये नेटवर्किंग आहे, ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स आहेत, ह्याच्यामध्ये अनालिटिक्स आहे. ठीक आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे इंटरनेटच्या मदतीने संगणकाचे सेवा वापरणे. म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने आपण कम्प्युटिंग सर्व्हिसेस दुसऱ्या जे रिमोट कम्प्युटर आहेत त्याच्या सर्व्हर किंवा सर्व्हिस वापरणे, ह्याला आपण म्हणू शकतो क्लाउड कम्प्युटिंग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही आहेत. युजर्स युजर्स कॅन ऍक्सेस रिसोर्सेस ऑन डिमांड अँड पे ओनली फॉर व्हॉट दे यूज. म्हणजे काय, आता जे आपण सर्व्हर जे स्टोअर केलेले आहे, सर्व्हर्स असतील, स्टोरेज, डेटाबेस, ह्याला कोणीतरी ऍक्सेस करावा लागेल ना. असंच आपण तर ठेवत नाही. मग जे ऍक्सेस करते युजर, त्याला त्याला काहीतरी पे करावं लागेल. ते कसं पे करणार? ऑन डिमांड अँड पे ओनली फॉर व्हॉट दे यूज. म्हणजे ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस तो ऍक्सेस करणार आणि जेवढं वापरलं तेवढंच पैसे देणार. म्हणून ह्या मॉडेलला काय म्हणलं? जेवढं वापरलं तेवढंच पे करायचं. पे ॲज यू यूज. म्हणजे ह्या सर्व्हिसला काय म्हणायचं? पे ॲज यू यूज द सर्व्हिस. ठीक आहे. ह्याला म्हणतात क्लाउड कम्प्युटिंग. हे झालं आपलं डेफिनेशन. ठीक आहे. आता आपण बघू दोन्हीमध्ये फरक काय. म्हणजे पूर्वी क्लाउड कम्प्युटिंगच्या अगोदर काय आणि आता क्लाउड कम्प्युटिंगमुळे काय फरक पडला. ठीक आहे. पूर्वी प्रत्येक कंपनीला स्वतःचे सर्व्हर्स, स्टोरेज, डेटाबेस, सिस्टम ठेवावा लागत होता. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण घेतला तर एखादी बँक आहे, त्यात 100 युजर असतील कस्टमरचे बँक अकाउंट सांभाळायला. मग त्या सगळ्या 100 एम्प्लॉईजला सर्व्हरचे ऍक्सेस, त्यांचा डेटाबेस, ते सर्व नेटवर्किंगचे सर्व्हर, रिमोट रॅक्स, हे सगळं आपल्याला स्वतः मेंटेन करायचा असतो. ठीक आहे. आता त्या बँकेचे सर्व्हर मेंटेनन्स, सगळं खर्च, वेळ जास्त आणि रिस्क पण असतो. हे झालं आपलं ट्रेडिशनल मध्ये. म्हणजे ट्रेडिशनल मध्ये काय होतं? कंपनी बाईज अँड मेंटेन इट्स ओन सर्व्हर्स. ह्याच्यामुळे काय होतं? खर्च जास्त येतो, मेंटेनन्स पण कठीण असतंय आणि स्केलेबिलिटी कमी आहे. बघू स्केलेबिलिटी म्हणजे काय, आपल्याला अजून पुढे बघायचं आहे. पण आता तुम्हाला एवढंच समजून घ्या की स्केलेबिलिटी म्हणजे कामाची क्षमता वाढवणे. ठीक आहे. आता हे झालं आपलं ट्रेडिशनल कम्प्युटिंग. म्हणजे इथं आपण सगळं स्वतःहून मॅनेज करणार, सर्व्हर वगैरे. पण क्लाउड मध्ये काय? क्लाउड मध्ये रिसोर्सेस आर प्रोव्हाइडेड बाय क्लाउड सर्व्हिस. क्लाउड वर आल्यावर काय होणार आहे? आता सगळं आपलं जे काही काम आहे ते क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर, जे कोणी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो काय करणार? आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड करणार. जसे की क्लाउड वर आपलं सॉफ्टवेअर होस्ट करते, सर्व्हर वर आपला डेटा स्टोअर करते, किंवा आपलं युजर्सचा डेटा मेंटेन करतो, सिक्युरिटी मेंटेन करतो. ठीक आहे. हे सगळं कोण बघतंय? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स. आता आपल्याकडं क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर किती आहेत? तर सध्याला मेनली तीनच आहेत. मायक्रोसॉफ्टचं अज्युर क्लाउड, त्यानंतर ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, त्यानंतर आहे गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म. सध्या तीन हे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. सध्या त्यांचं क्लाउडचा आपण यूज करतो मार्केटमध्ये. ठीक आहे. आपलं एक क्लाउड सर्व्हिस जे कुठं आहे, सर्व्हर कुठं आहे आपल्याला माहित नसतं, तरी पण आपण विथ इंटरनेट आपण ते ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. हे झालं आपलं ट्रेडिशनल आणि क्लाउड मध्ये. ठीक आहे. आपल्याला इथं काय करायचं नसतं क्लाउड मध्ये, तो स्वतःच मेंटेन करणार. मशीन्स, सर्व्हर सगळं तर क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरच बघणार, आपण काय करायची गरज नाहीये. आणि रिसोर्सेस आपल्या क्षमतेप्रमाणे वाढवता येते आणि कमी करता येते, ते आपण काळजी करायची गरज नाही. ते सगळं कोण बघतो? क्लाउड प्रोव्हायडर. ठीक आहे. आता एक सोपं उदाहरण बघू आपण. आता एक यूट्यूब चॅनल आहे. आता आपलंच यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. सारंगी ट्युटोरियल्स. आता आपण एक यूट्यूब चॅनल सुरू केलाय. ठीक आहे. आता आपले व्ह्यूज वाढतील किंवा व्हिडिओज जास्त बनवतं. आता माझा हा एकच टॉपिक नसेल, भरपूर टॉपिक्स अजून शिकवायचे आहेत आपल्याला. मग त्यासाठी स्टोरेज, मग त्यासाठी जास्त बँडविड्थ लागते. मग आता हे सगळं कोण बघतं? तर क्लाउड बघतंय. आपोआप आपले सर्व्हिसेस आणि रिसोर्सेस तो ऑटोमॅटिक वाढवतो. म्हणजे एखादा व्हिडिओ माझे भरपूर व्हायरल झाला, तर त्या व्हिडिओला लागणारे रिसोर्सेस ते सगळं कोण मॅनेज करतं? तर ते माझं क्लाउड बघेल. ते आपल्याला काय हँडल करण्याची गरज नाही. म्हणजे सर्व्हर बद्दल चिंता करायची आपल्याला काहीच गरज नाहीये. ते सगळं आपलं कोण बघतंय? ह्या एक्झाम्पल मध्ये युट्यूब बघून घेत
की आपल्याला किती सर्व्हर लागणार आहेत किंवा किती स्टोरेज घ्यावं, किती कुठले सीपीयू घ्यावं, हे सगळं कोण चेक करताय? तर हे YouTube आपण आपलं रिसोर्स किंवा आपलं जे व्ह्यूज वगैरे बघून ते डिसाईड करत आहे. ठीक आहे, हे झालं सिंपल उदाहरण. आपल्याला चिंता करायची गरज नाही, हे सगळं कोण बघून घेते? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे, आता बेनिफिट काय? आता आपण क्लाउड कम्प्युटिंग वापरणार आहे, पण या क्लाउड कम्प्युटिंग वापरल्यावर आपल्याला काय बेनिफिट आहे? तर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट सेव्हिंग आहे. कॉस्ट सेव्हिंग म्हणजे तुमचं जे काही सर्व्हर विकत घेण्याची गरज नाही, किंवा जे काही आपल्याला रॅक्स वगैरे सर्व्हर रॅक्स त्याचं मेंटेनिंग नेटवर्किंग करायची गरज नाही. म्हणजे हे सर्व खर्च काय झालं आपलं? वाचतंय, कॉस्ट सेव्हिंग. ठीक आहे, जे काय आपल्याला डेटा स्टोअर करायचं जे खर्च आहे किंवा त्याला मेंटेन करायचं जे खर्च आहे आणि ते सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही, हे सगळं खर्च काय होतं आपलं? कॉस्ट सेव्ह होते, म्हणजे बचत होते आपली. मग फ्लेक्झिबिलिटी, गरजेनुसार रिसोर्स बदलता येतात. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की जर आता आपलं फॉर एक्झाम्पल आता आपण बघतो काही शॉपिंग वेबसाईटमध्ये एखादी ऑफर काढली, तर त्यावेळेस भरपूर लोक त्या वेबसाईटला व्हिजिट करतात. मग ते ते लोक काय करतात, ते त्या पर्टिक्युलर वेळेसाठी काही एक्स्ट्रा रिसोर्सेस लावलेला असतात की बाबा ह्या ऑफरच्या दरम्यानच हे सगळं रिसोर्सेस वापरलं जाईल. मग ऑफर संपलं की ते रिसोर्सेस ते खाली करतात. मग काय झालं आपलं? लोड, ज्या आपल्या लोड प्रमाणे तो काय करणार? रिसोर्सेस वापरणार. गरजेनुसार रिसोर्सेस बदलता येतात. ठीक आहे, ॲक्सेसिबिलिटी, कुठूनही आणि कोणताही डिव्हाइसवरून आपल्याला ॲक्सेस करता येतो. म्हणजे काय, आता आपण मोबाईलवरून ॲक्सेस करू शकतो, टॅबलेटवरून ॲक्सेस करू शकतो, किंवा लॅपटॉपवरून. कुठल्याही डिव्हाइसवरून आपण आपल्या क्लाउडसोबत कनेक्ट करू शकतो. त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. ठीक आहे, काय अडचण येणार नाही. कुठल्याही डिव्हाइसवरून आपण आपल्या क्लाउडला ॲक्सेस करू शकतो. रिलायबिलिटी, डेटा सुरक्षित असतो आणि बॅकअपसह आपण रिलायबल राहू शकतो. म्हणजे याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो की बाबा हा आपला डेटा सुरक्षित ठेवणार आणि त्याचं बॅकअप पण ठेवणार. ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये आपल्याला रिलायबिलिटी पण आहे आणि सुरक्षित पण आहे, बॅकअप पण ठेवतो. ऑटोमॅटिक अपडेट, म्हणजे आपण एखादी सॉफ्टवेअर घेतला ट्रॅडिशनल कम्प्युटिंगमध्ये, तर ते सॉफ्टवेअर आपल्याला नेहमी अपडेटेड ठेवावं लागतं. किंवा एखादे लायसन एक्सपायर झालं, मग ते सॉफ्टवेअर परत विकत घ्यावं लागेल तुम्हाला. हे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये तुम्हाला काय करायची गरज नाही. हे सगळं कोण बघून घेत आहे? तर क्लाउड बघून घेत आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरच बघून घेत आहे. तर आपल्याला नेहमी अपडेटेड सॉफ्टवेअर भेटतात. आपल्याला ते काय पे करायची गरज नाही आहे. ते सगळं कोण पे करणार? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरच बघणार. आपण ते सॉफ्टवेअरचे काय पे करायची गरज नाही आहे. तर आपण क्लाउड कुठे वापरता येतो? क्लाउड कुठे कुठे वापरता येतो आपल्याला? एज्युकेशन, एज्युकेशन म्हणजे आता आपण बघतोय ऑनलाईन क्लासेस, आता मी जे घेतोय ऑनलाईन ट्युटोरियल्स, हे सगळं कुठं एज्युकेशनमध्ये वापरता येतं. गुगल क्लासरूम, ह्याच्यामध्ये पण क्लाउड वापरला जातो. दुसरं ऑनलाईन बँकिंग, सध्याला बँकिंगचे सगळे ऑनलाईनच चालू आहेत, मग त्यासाठी क्लाउड वापरला जातो. एटीएम सिस्टम ते कुठं क्लाउडनीच कनेक्ट असतात. जर एंटरटेनमेंट बघितला, नेटफ्लिक्स, स्पॉटीफाय, यूट्यूब, जिओ हॉटस्टार, हे सगळं काय सगळं काय वापरतात? क्लाउडच वापरतात. क्लाउड शिवाय तुम्ही हे सगळं ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे, आता एखादे पिक्चर आपला नेटफ्लिक्सवर नवीन अपलोड झाला, तर ते जास्त लोक बघतात. मग त्यावेळेस काय होत आहे? रिसोर्सेस ऑटोमॅटिकली काय होणार? कमी जास्त करून घेणार ते. समजतंय? आता ह्यानंतर आपलं स्टोरेज, फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट साठवणे, हे पण कुठं आहे? क्लाउडवर. आता आपण गुगलमध्ये वापरतो गुगल फोटोज, ते सगळे फोटो कुठं असतात आपले? क्लाउडमध्ये असतात. ठीक आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओचा समरी काय आहे आपलं? तर आपल्याला काय काय माहिती करून घेतलं आपण? क्लाउड म्हणजे इंटरनेटवरून कम्प्युटिंग सर्व्हिसेस वापरणे. कम्प्युटिंग म्हणजे सांगितलं तुम्हाला, फाईल्स, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स सेव्ह करणे किंवा त्याला ॲक्सेस करणे. त्याला काय म्हणायचं आपण? कम्प्युटिंग सर्व्हिसेस. म्हणजे क्लाउड म्हणजे काय? इंटरनेटवरून कम्प्युटिंग सर्व्हिसेस वापरणे. जे रिमोट सर्व्हर आहे त्याला काय म्हणायचं आपण? क्लाउड कम्प्युटिंग. मग आपण सर्व्हर्स खरेदी न करता सेवा वापरतो. आपल्याला माहित झालं की आपण गुगल किंवा ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस किंवा मायक्रोसॉफ्टचे अझ्युर, हे सगळं काय आहेत आपले? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स. तर त्यांचं सर्व्हर आपण वापरतो, ते खरेदी करत नाही आपण, ते वापरतो आपण. जेवढं वापरलं तेवढेच पैसे द्यायचे. खर्च कमी,
सुविधा जास्त आणि वापरणंही सोपे. वापरणं सोपे कसं झालं? आपण कोणत्याही डिव्हाइसवरून त्याला ॲक्सेस करू शकतो. त्यामुळं वापरणं काय झालं? सोपं झालं. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघू? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक कुठल्या कुठल्या क्लाउड कम्प्युटिंगचे जे मेन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आपण प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल सारंगी ट्युटोरियल्स. धन्यवाद.